राम राम पाहुणे हो. अजित पवारचं म्हणणं आहे का बा शेतकऱ्याला कर्ज दिलं पण त्याला फेडा नाही वाटत, त्याला फक्त कर्ज घ्या वाटतं, त्याला फेडा वाटत नाही. तर आमचं एक चॅलेंज आहे तुम्हाला का तुम्ही काय करा, 5-7 वर्ष आमची शेती करून पहा. बरं पाहू मग तुम्ही त्या शेतीमधून 70,000 कोटी नफा कमी द्या का 70,000 रुपये आणखीन बोकंडी कर्ज करून ठेवत्या. त्या दिवशी तुम्हाला कळण बरं खरंच शेतीमधून काय निघून राहिलं. आणि तुम्ही 70,000 कर्ज करून ठेवशान परत म्हणशान सरकारला करा आता आमचं माफ. म्हणजे जी आज आमची कंडिशन होईल ती तुमची होईल. आता तुम्हाला परस्पर कोटीनं भेटू राहिले, तुम्ही राज्य करते, तुम्हाला जे पब्लिकची सेवा करायची ते दिलं सोडून तुम्ही तो मेवा तुम्ही स्वतःच्या घरात घेऊन गेले. मग पब्लिक तर कर्जबाजारी होणारच आहे. वरच्यावर गप्पा आणाल तरी काय लागतं. प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला येऊन पहा शेतीमध्ये. अरे 10-20 हजार खर्च केला ते शेतीतून 10-20 बी नाही घ्यांनी. आणि कर्ज तर तुम्ही देऊन किती द्या, लय झालं तर 5-50 हजार रुपये 2-4 एकरावर कर्ज द्या तुम्ही. आणि ते बी आमच्याकडून फेडल्या जात नाही, कारण की शेतीमध्ये जेवढे पैसे लावले तेवढे येऊ नाही राहिले. कारण की सिस्टीम तुम्ही अशी करून ठेवली का आमचा माल जरी आला तर तो मातीमाल भावाने विकला जातो. तुमच्या सिस्टीमची आम्ही खरं म्हणजे बळी आहे. नाही तुम्ही आम्हाला मोकळा करून द्या, तुम्ही आमच्याकडून GST घेऊ नका, सगळं मोकळं करून द्या. मग आमच्यासारखं बी राजा खरं म्हणजे कोणी राहणार नाही. खरं म्हणजे आम्ही राजकीय सिस्टीमचे बळी उरालो. निसर्ग आम्हाला साथ देतो. तुम्हाला शेतकऱ्याविषयी कसं वाटतं तरी कमेंट करून नक्की